सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मुळगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मयूया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थेट स्वर्गीय कोकणातना. तर मित्रांनो, खूप छान अशी सकाळची पहाड बघता आणि गावाकडील ही आपली कौलारू घरं. वा. तर गणपती बाप्पाचं खूप छान पद्धतीने मित्रांनो विसर्जन झाला आणि आता सुरुवात झाली आहे ती म्हाळवसाक. तर आज असा द्वितीय महाल आहे. तर गावाकडे मित्रांनो म्हाळवसा काळ्या वाटण्याचं सांबार आणि वडे खाऊ जी काय मजा असताना ती काय वेगळीच. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका मी असाच काय दाखवण्याचा थोडासा मी प्रयत्न करणार आहे. तर त्याच्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ हा न स्किप करता पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया. तर मित्र हो, गावची सुंदर नयनरम्य पहाड बघा किती छान आती. पक्ष्यांची किलबिलाट, त्याचबरोबर डोंगराच्या कुशीतना हळूच वर सरसवणारा आपलो यो सूर्यदेव आणि छान अशी भात शेती तुम्ही बघता, हिरवीगार आणि समोरच्या डोंगरावर धुक्याची चादर मित्रांनो पसरलेली आहे. तर असा नयनरम्य दृश्य तुमका मित्रांनो आपल्या कोकणातच दिसतला. आणि त्यात ही आपली गावाकडली विहीर म्हणजे बावडी, एक नंबर. तर मित्रांनो, आपण इलावता राकूच्या घरी नारळ नेऊ. तर राकूकडनं नारळ घेऊन जाऊचे आहेत. आपल्या उपासकऱ्यांका नारळ लागणार आहेत. तर उपासकऱ्यांका पण आणखी जेवणाक पण लागतील आपल्या आजच्या ह्या म्हाळवासाच्या दिवशी. तर नारळाबरोबर मित्रांनो बोललो खाली माळ्या दिल्या आता. तर केळीची पानं आपल्याला लागतील उपासकऱ्यांका. तर केळीची पानं काढूया आणि आजचा जा काय वातावरण एक नंबर आहे मित्रांनो, एक नंबर. तर छान अशी पक्ष्यांची किलबिलाट, त्याच्यानंतर आपली हिरवीगार ही भात शेती थोड्या दिवसांनी सोनेरी होईल आपली. तर छान हिरवीगार भात शेती, त्याच्यानंतर डोंगरावर छान प्रकारे मित्रांनो धुक्याची चादर पसरलेली आहे. तर कमेंट करून सांगा मित्रांनो गावची आपली पहाट कशी असतात ती आणि तुमच्याकडे. तर मित्रांनो, केळीची पानं तर काढून झाली आहेत उपासकऱ्यांका. तर गावाकडे कसं असतं माहीत आहे, खायचो पण सण असलो ना, तर सण किंवा आता उपासकरी वगैरे कसं असतं, तर तेव्हा नैवेद्याक आपण ही केळीची पानं वापरता. तर केळीची पानं काढून झालेली आहेत आणि छान असा नयनरम्य वातावरण तुम्ही बघा. काय ना आणलं इकडे. तर मित्रांनो, हीच गावची लाईफस्टाईल हा सकाळची. तर गुरांकांना चारो घेऊन चाललो. तर मित्रांनो, सकाळी सकाळीच ना इकडे आहे आमची भेंडे काढता.
तर समोर बघताच तुम्ही हे भेंडे आपल्या नानीने लावला होते पावसात, तर बऱ्यापैकी मोठे झाले आहेत आणि आपण 1-2दा गणपती खाल्लासुद्धा होता. तर गावठी भेंड्याची भाजी मित्रांनो छानच लागता. तर आज कसा आपल्याकडे उपास करी म्हणजे माळ असल्यामुळे काय माहिती आपण भेंड्याची भाजी नैवेद्याक लावणार आहोत. तर आई आता तुम्ही बघितलास भेंडे काढत होती, तर एवढे भेंडे आपल्याला भेटले आहेत. तर आमची इकडे बहिणाबाई तुम्ही बघताच इकडे मसाला लावता. तर सगळी तयारी चालू आहे इकडे या साईड का. तर अजून मंडळी येऊची बाकी आहे सगळी. तर तरी आमची ना पूर्वतयारी आम्ही इकडे चालू करता जेवणाची वगैरे. इकडे कुंदा पुजारी तुम्ही इकडे बघतास कोबी कापता इकडे. तर इकडे भारती, त्याच्यानंतर मोठे आहे आणि इकडे काकू म्हणजे आमची नानी. इकडे तांदूळ निटावतात. बारक्याक नाही आणलं बारका चिल्लर पाटी इकडे बघा. तुम्ही गीतची आवाज बघतास मसाला लावता. तर मसाल्याचं काम त्याच्याकडे दिला मी. तर मित्र हो खायचा पण कार्यक्रम चालू झाला ना आमच्या जेवणाचो. तर शालीवहिनी असतात, त्याच्याबरोबर इकडे अंजनी काकू मोठे आहे, पूर्वा इकडे बघतास तुम्ही, आणि इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम बघतास तुम्ही. तर जेवणाक तयारी झाली ना तर कसा माहिता तिकडे शेगडीची पूजा करूची लागता म्हणजे चुलीची. तर चुलीची पूजा वगैरे इकडे तुम्ही बघताच. इकडे सावकाश करा गे कायता. तर इकडे वेल बघा, इकडे काकडी नाही चिबूड होत वाटतात. चिबडाची वेल आहे मित्रांनो इकडे. तर निवेदावर ठेवूक मित्रांनो तवशी हवी होती आणखीन आणि कोशिंबीर का पण. तर थोडेसे कमी पडले हो. तर हिला आम्ही सुतारांकडे बघता तर इकडे तवशी नाही पण पडवळ मात्र दिसली त्याकडे. तर या साईड का बघतात मित्रांनो ही खिरीची तयारी चालू आहे म्हणजे रवो चालताना तुमका दिसतात. काय ते काय करता. तर इकडे कोबीची भाजीची तयारी चालू आहे इकडे आतमध्ये. तर थोडस माहोल तुम्ही समजून घ्या कसं असं आजचं. तर इकडे पूर्वेबाई बघतास चुलीवर इकडे रवो भाजता. तर मित्रांनो इकडे बघताच आमची शाली वहिनी. तर ना खायचा पण आमच्याकडे ना कार्यक्रम असलो आपल्या वाडीत तर शाली वहिनी आमची ना आवर्जून असता आणि मेन 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 कुक हा ती. तर इकडे तयारी चालू आहे सगळी. तर इकडे पब्लिक मंडळी आमची वाढलेली आहे इकडे बघताच तुम्ही. तर जेवणाच्या कार्यावर इकडे आमची शिल्पवहिनी वड्याची तयारी करता म्हणजे पीठ मळून ठेवता. त्यांनी इकडे बघतात रातची आज जरा पिशवी हटव. हां हाऊस हाऊस मम्मी नाही. हां
तर इकडे सगळी वड्याची म्हणजे वड्याची हे बघ आई बाई बघ हे बघ. तर पब्लिक बघा किती जमा झालेली आहे. तर ह्याच असतात मित्रांनो गावात काय माहिती खर्च पण कार्यक्रम करून गेलास ना तर सगळे गोळा होतच होय की नाही बरा वाटतं असा. तर या साईड का बघता ऑलमोस्ट सगळा जेवण ना तयार झालेला आणि इकडे चालवणी एक आहे चण्याची भाजी. तर इकडे चण्याची भाजी आणि इकडे अजून काम म्हणजे बरंचसं काम आणि लेडीजचा आवाज बघा किती येतो. तर हे बघा आणि या साईड का ही कोबीची भाजी शिजता अजून. तर इकडे मित्रांनो माझ्या बहिणाबाई बघतास कोशिंबीरची तयारी करतात. तर कांद्यान रडव कारण कांदे ना ओले आहेत थोडेसे त्याच्यामुळे त्यांना रडोको झाला. तर अंक्याचं काय जाऊचा अजून रडूचा टाइम मध्ये का बाय काय रडून गेला अगोदर हा आता सध्या असता. तर कोशिंबीर असणार आज आपल्या आज जेवणात. तर गावी कसं असतं माहिती आहे तर माळवसाच्या दिवशी मित्रांनो काळ्या वाटण सांबारा आणि वडे हे आवर्जून केले जातात. तर इकडे वडे बनवण्याची प्रोसेस चालू आहे इकडे. तर मगाशी ही मंडळी पापड तळताना तुमका मगाशी दिसली. तर आता फायनली वडे तळू घेतला नाही यार. तर मित्र हो जसे आपण सणाक नैवेद्य काढतो ना तसे आपण आज माळवासाच्या दिवशी पण आपण हे नैवेद्य काढला हो. तुमका मी अगोदर सांगितले खायचे खायचे आपण नैवेद्य काढता होते. तर नैवेद्य काढला तुमका नंतर नैवेद्याक सांगा मी जेवताना किंवा असं सांगा नंतर की काय काय आज आपल्या आज माळवासाच्या दिवशी आपण बनवलेला आता. तर मित्रो मगाशी आपले पुरुष मंडळी जेवण गेले जे आपले उपासकरी होते आणि इकडे बघतास आता आपल्या घरनी का बसला आहोत जेव खाता. तर ही लोक नसली तर मित्रांनो काय मजा नव्हता कारण घरनी आजचा जो माळाचा उपास करायचा जो काय कार्यक्रम असता ना तो सगळं जिम्मेदारी ह्यांच्यावर असता. तर संदेश पण आमचा दादा गॅरेजचे करते धरते मालक इकडे इलेले आहेत. हा हो हो हा बंडा बंडा तुम्ही जेवलास चिल्लर पाटी जेवलास तुम्ही
नाही ना. तर मित्रांनो पावसाने बारीक बारीक आता सुरुवात केला नाही. तर मित्रांनो सगळी कामं आवरेपर्यंत संध्याकाळचे वाजले 5:30 आणि समोर बघताच पावसामुळे जो काय काळोख केला नाही ना तो काय वेगळोच. तर चला मित्रांनो व्हिडिओ मी आहे थांबवतो आजचो. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलास की आपण गावाकडे कशा पद्धतीने माळवसाचा कार्यक्रम पार पाडलो तो. तर गावात कसं असतं माहिती खयचो पण कार्यक्रम असलो ना तर वाडीतील गावातील मंडळी एकत्र येऊन तो कार्यक्रम पार पाडतात. तसंच आजचा ह्यो कार्यक्रम मित्रांनो खूप छान पद्धतीने गावच्या मंडळीने पार पाडला नाही. तर ह्यो आजचो ब्लॉग तुमका जर आवडलो असत तर कमेंट करून सांगा आणि आवडलो असत तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.